लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री शहरातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या नादलगांतर्फे जामा मस्जिद मरकज येथे भव्य सत्कार समारंभ पार पडला। या वर्षीच्या हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांमध्ये शहरातील प्रसिद्ध लुकमान का ढाबा हॉटेलचे मालक लुकमान शहा यांच्या आई, बहीण आणि दाजी डॉक्टर तालेब शहा हे 3 भाविक येत्या 17 मे रोजी मुंबई येथे पोहोचणार व 18 मे रोजी मुंबई विमानतळावरून हज करता सौदी अरेबियातील मक्का मदिना या पवित्र ठिकाणी जाणार आहे। या तिन्ही हज यात्रेकरूंच्या परिवारातर्फे त्यांच्या मित्रपरिवार आणि पाहुण्यांना फुलंब्री शहरातील जामा मस्जिद मरकज येथे आमंत्रित करून जेवणाची दावत ठेवण्यात आली होती। या सत्कार समारंभात हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांना सत्कार करून त्यांना भेटणाऱ्या नागरिकांनी हजच्या वेळी तेथे पवित्र स्थळी अल्लाहकडे आमच्याकरता प्रार्थना करण्याची विनंती केली। यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते। इस्लाम धर्मातील पवित्र कुराणात स्पष्ट लिहिलेले आहे की हज करून आल्यावर प्रत्येक माणूस असा होतो जसा आजच तो जन्मून आला आहे। आता याच्या पुढे त्यांनी मुहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार आणि कुराणात दिलेल्या संदेशानुसार जीवन जगले पाहिजे, यालाच हज करणे असे म्हणतात। यावेळी डॉक्टर मोहम्मद तालेब शहा यांच्या पत्नी आणि सासू यांना भेटण्यासाठी मक्का मदिना येथे दुआ करून घेण्याची विनंती करण्यासाठी शहरातील हाजी बब्बू पटेल, हाजी डॉक्टर अयाज पटेल, इलियास पटेल, गनी शहा, महमूद शहा, लुकमान शहा, मोबिन वनिया, डॉक्टर बाबू शहा, अजहर शहा, फयाज शहा, बाबू शहा, इम्रान खान, नफीस पटेल, रियाज शाह, शेख आसेफ, मुदस्सिर पटेल, हाजी फिरोज खान, शफीक पठाण यांच्यासह अनेक नागरिकांनी हाजी यांना शुभेच्छा दिल्या। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.